या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागलाय। तिथे आढळराव हे विजयी झालेत भाजपचे। रत्नागिरीमधली आकडेवारी बघूयात। भाजप 2, शिवसेना 36 आणि पवारांची राष्ट्रवादी 4 जागा, तर ठाकरेंची शिवसेना केवळ 1 जागा या ठिकाणी आघाडीवर घेताना आपल्याला दिसते। मात्र भाजपला सुद्धा केवळ 2 जागा मिळालेल्या आहेत। या ठिकाणी वर्चस्व आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेचं पाहायला मिळत आहे। मात्र रत्नागिरीतल्या संगमेश्वरीतल्या कोसुम या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आपण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बघत असताना कोसुम या ठिकाणी मात्र भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय। प्रमोद आढळराव यांचा विजय झालाय, बने यांचा पराभव केलाय। सिंधुदुर्गमधली आकडेवारी भाजप 21 जागांवर आघाडीवर, शिंदेंची शिवसेना 8 जागांवरती आघाडीवर असल्याचं दिसतंय। दादांची राष्ट्रवादी मात्र या ठिकाणी खातं उघडू शकली नाही। पवारांची राष्ट्रवादी देखील 0 आणि काँग्रेसही या ठिकाणी खातं उघडू शकलेली नाहीये। ठाकरेंची शिवसेना 2 जागांवरती आघाडी घेताना दिसते। एकंदरीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा विचार जर केला, ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं, मात्र सिंधुदुर्गमध्ये यंदा भाजपची सत्ता दिसते। पृथ्वीराज माने हे माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र आहेत आणि या निवडणुकीमध्ये सोलापुरातील कोंडी गटातून भाजपचे पृथ्वीराज माने हे विजयी झाल्याची मोठी बातमी येते। माजी आमदार दिलीप माने यांचा मुलगा पृथ्वीराज माने यांचा विजय झालाय सोलापुरातल्या कोंडी जिल्हा परिषद गटातून। पृथ्वीराज माने हे माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर तिरेगडातून भाजपच्या ऋतुजा बंडकर या विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरमधून ही मोठी अपडेट आता समोर आली आहे। कोंडी गटातून भाजपचे पृथ्वीराज माने हे विजयी झाले। सोलापुरातले निकाल आपण बघतोय। पृथ्वीराज माने माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र आणि त्यांचा विजय झालाय, तर सोलापुरातल्या तिरेगडातल्या भाजपच्या ऋतुजा बंडकर या देखील विजयी झाल्या। सोलापूरमधली आकडेवारी आपण पाहूयात। या ठिकाणी देखील भाजपचं वर्चस्व 34 जागा भाजप या ठिकाणी आघाडीवर दिसतंय। शिवसेना 5, दादांची राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर, काँग्रेसला 1 जागा मिळते। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना खातंही उघडू शकलेली नाहीये। 0-0 सध्या ही आकडेवारी दिसते। सोलापुरात भाजपनं बाजी मारली आहे। 34 जागा मिळवत भाजपनं कमाल केली आहे। तर साताऱ्यामध्ये कुकुडवाड गटामध्ये राष्ट्रवादीचे अनिल देसाई हे विजयी झाल्याची बातमी येते। तर मंत्री गोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। कुक्कुडवाड गटामध्ये जयकुमार गोरेंचे उमेदवार अरुण गोरे पराभूत झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जयकुमार गोरे यांना मोठा धक्का। सातारामध्ये कुकुडवाड गटामध्ये राष्ट्रवादीचे अनिल देसाई तिथे विजयी झालेत आणि साताऱ्यातली ही आकडेवारी भाजपला 5 ठिकाणी आघाडी मिळते, शिवसेनेला 1 ठिकाणी, तर महाविकास आघाडीला या ठिकाणी 0 खातंही उघडता आलेलं नाहीये। साताऱ्यामधली ही अपडेट। कुकुडवाड गटामध्ये राष्ट्रवादीचे अनिल देसाई हे विजयी झाले। गोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा